स्वागत करूया महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज आपल्या 19व्या जागतिक मराठी संमेलनाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आमच्या सगळ्या व्यग्र दिनक्रमातनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या संमेलनासाठी आवर्जून वेळ काढलेला आहे. या सर्व मान्यवर म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं सरकार यायच्या पूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण 3 नंबरला गेलो. फुटाणे साहेब सरकार स्थापन झाल्यानंतर आपलं या वर्षभरामध्ये 1.5 वर्षामध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आलं. देशाच्या GDP मध्ये आपल्या महाराष्ट्राचा मोठा वाटा. कालच परवा मला वाटतं आपल्या महाराष्ट्राला केंद्राचा स्वच्छता पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला. राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते तो देण्यात आला. आणि म्हणून एक पाऊल आपण पुढे जातोय. डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी कमिशनर आयुक्त असतील, कलेक्टर असतील यांनी देखील ते सुरुवात करावं. आपणच्या मार्गदर्शनाखाली खासदार तुम्ही देखील चालू करा. एक डीप क्लीन ड्राईव्हच्यामुळे मुंबईमध्ये असलेलं 300-350 प्रदूषण आज 120 सव्वाशेवर आलंय आणि लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये येतोय. एक लोक चळवळ होती आहे आणि म्हणून आपल्याला स्वच्छता हा फार महत्त्वाचा विषय आहे. काल मोदी साहेबांनी काळाराम मंदिरामध्ये मंदिराची स्वच्छता केली. मी देखील त्यांनी देखील आवाहन केलं सगळ्यांना की मंदिरं स्वच्छ झाली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. म्हणून येताना ते देखील मी एक पवित्र काम करून आलो. आपलं कोपिनेश्वर मंदिर फार प्राचीन मंदिर आहे शंकराचं ठाण्यातलं. तिथे देखील स्वच्छता, साफसफाई, धुणं वगैरे करून आलो. त्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलं आहे. आज तुमचा विषय आहे शोध मराठी मनाचा. तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदेने काय इकडे आपला शोध कुठला सुरू केला. हा विकासाचा शोध आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. फुटाणे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आप्पांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की जागतिक मराठी संमेलन 19वं आपण या ठिकाणी आयोजित केलं आणि त्याच्यामध्ये शोध मराठी मनाचा हा विषय आपण घेतला. अनेक चर्चासत्र होतील. यातून काही ना काही माणूस घेऊन गेला पाहिजे. यासाठीच अशा प्रकारचे संमेलन असतात आणि म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आभार माननीय मुख्यमंत्री महोदय. यानंतर संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने योगेंद्रजी पुराणी तुम्हाला विनंती करते आपण आपलं अध्यक्षीय मनोगत हे व्यक्त करावं. हॅलो निघाले का साहेब? साहेब निघणार आहे. एक आमचं सांगायचं राहिलं, CM साहेबांनी या कार्यक्रमासाठी अनुरोध दिला त्याबद्दल खास करून सगळ्यांतर्फे आपला मी आभार मानतो. शिंदे साहेब आपण आलात, या अकादमीला भेट दिली, कार्यक्रमाची शोभा वाटली, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपल्या विविध उपयोजनेमधला विला अलिबाग कॅरिडॉर पण फास्ट व्हावा यासाठी तुम्हाला खास विनंती. आपण पालघर जिल्ह्यात आपण असतो तरी ठाणे जिल्ह्यातला भाग आहे. त्यामुळे फुटाणे साहेब कधी तुम्हाला असे पुढे कविता करावी लागेल. जहां न पोचे गाडी वहां पोचे हमारे ठाणा डिस्ट्रिक्ट की दाढी. नाडी आहे ते कुठं काय असते ना नाडी परीक्षा निकल गई. कुठली नाडी निकल गई. आपल्याला ते करायला लागतं ना. आपण पण माहित आहे ते आपण आणि आमच्या सरकारबद्दल सांगायचं तर म्हणजे मी मगाशी म्हणालो की आपणही चांगलं म्हणालात, वाईट नाही म्हणाल. पण सरकारचं काम काय? सरकारचं या राज्याला पुढे नेणं, या राज्यातले थांबलेले प्रकल्प पुढे नेणं, या राज्याचा सर्वांगीण विकास करणं, या राज्यातला सर्वसामान्य मग तो शेतकरी, कष्टकरी, आपला माता भगिनी, महिला भगिनी, सर्व तरुण युवा सर्व घटकांना न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की शासन आपल्या दारी
एवढा प्रचंड लोकाभिमुख कार्यक्रम झालाय की 2,10,00,000 लोकांना लाभ मिळाला. डायरेक्ट थेट आपण तिथे जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ देतो. काल आदरणीय प्रधानमंत्री मोदींच्या समोर लेक लाडकी लखपती योजनाचं लॉन्चिंग केलं आपण आणि जवळपास 1 लाखापेक्षा जास्त महिला भगिनी होत्या. आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील त्यांनी देखील आभार मानले त्या महिलांचे, बांधवही होते. परंतु जेव्हा मोठ्या प्रमाणावर आपण जेव्हा काही विचार करतो तेव्हा सर्वसामान्य महिला आज महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून असेल, महिला भगिनी इकडे भरपूर आहे म्हणून थोडीशी संधी घेतो आणि म्हणून महिलांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना जे जे काही मदत करणं ते देखील सरकारच्या माध्यमातून नक्की केलं जाईल. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आमची थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्राची पसरली कीर्ती, कारण आमचं सरकार म्हणजे आम्ही आहोत त्रिमूर्ती. थोडं मी पण जरा तरी मी कुणाचाही घात करत नाही, ही माझी कामाची पद्धत आहे. म्हणजे काही लोक म्हणतात दाढीवर हात फिरवला की काय वेळ माहीत नाही, पण मी सांगतो आपल्याला की आपण एक दुसऱ्याला अनेक वर्ष ओळखतो आणि म्हणून एक शुद्ध भावनेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी आज या मुख्यमंत्री पदावर जबाबदारी स्वीकारली. आपल्याला माहीत आहे मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. राजकीय हेवे दावे असतात, खालच्या पातळीवरचं जे काही सुरू आहे त्यांना थोडासा आपण कवितांच्या माध्यमातून काम करतात, एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण करतात. त्यामुळे नक्की या समाजाला चांगली दिशा देण्याचं काम अनेक कविवर्यांनी केलेलं आहे, साहित्यिकांनी केलं आहे, संतांनी केलं आहे, कीर्तनकारांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या या आजच्या या मराठी संमेलनामधून देखील या महाराष्ट्राला एक चांगली दिशा देण्याचं काम आपण करावं. गुण्या गोविंदाने या ठिकाणी हा मराठी माणूस या महाराष्ट्रातले अनेक जाती धर्माची माणसं, इथं सगळ्या जातीपातीची लोक आहेत, आज गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये राहतात. वसई विरारमध्ये राहतात, संपूर्ण मुंबईमध्ये राहतात, ठाण्यामध्ये राहतात, पालघरमध्ये राहतात आणि एकाला जरी काही लागलं हेच पोचले त्याचं कळ दुसऱ्याला येते, त्याच्या मदतीला धावून जातात. आणि म्हणून हा आपला महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणूनच त्या महाराष्ट्राचं फार मोठं महत्त्व देशभरामध्ये आहे. मी जेव्हा देशभरात कुठल्याही मिटिंगला जातो तेव्हा आपुलकीने लोक तिकडचे माझ्याकडे बोलतात, मला भेटतात, महाराष्ट्राच्याबद्दल विचारपूस करतात, कैसे आहे, कसं चाललंय, क्या हो रहा है. कारण त्यांना देखील एक कुतूहल आहे, कारण 1.5 वर्षापूर्वी मी एक तसंच मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा यांच्या आता महाराष्ट्रामध्ये आणि दुसरं काम करून थांबलो नाही तर प्रकल्प पुढे नेतोय आपण. आपल्याला जाणवतं की बंद झालेले प्रकल्प त्याला चालना देण्याचं काम करतोय. आणि आपणाला देखील मी सांगतो, खासदार इकडे बसलेले आहेत, आमदार इकडे बसलेले आहेत, तुमच्या या भागाला या सर्वसामान्य लोकांच्या विकासाला जेवढे पैसे लागतील तिथे हात आकडता घेतला जाणार नाही. अतिशय सगळ्यांनाच आवडणारी आहे. जगभरामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त आज मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळतोय, स्थिरावलेला आपल्याला दिसतोय. आणि कुठेही जरी मराठी माणूस गेला, आता आपण जेव्हा प्रदेशात जातो पाहायला मिळतं ते अगदी आगळं वेगळंच असतं. पण तो कुठेही असला तरी सुद्धा त्याचं मन मात्र या महाराष्ट्राच्या रांगड्या मातीमध्येच अडकलेलं असतं. साहेब बरोबर आहे ना. कारण शेवटी आज त्या अमरनाथ जपानमध्ये गेले, तिथं उद्योजक झाले, तिथं आमदार झाले. हा ही मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी.
आणि मग अशी मराठी माणसं उद्योजक तर होतात, नोकरीनिमित्त जातात, परंतु त्या मातीमध्ये एकरूप होऊन तिकडे जाऊन लोकप्रतिनिधी पण होतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि म्हणूनच कविवर्य सुरेश भट म्हणतात, एवढ्या जगात माय मानतो मराठी. ही भावना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि माय मराठीची ओढ असणाऱ्या आपल्या बांधवांमध्ये आहे. एवढं प्रचंड आकर्षण आपल्या या माय मराठीबद्दल सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून त्यांना एक हक्काचं व्यासपीठ